Hello students. So obviously we have finished very important topic from the organic chemistry, that is alcohols, phenols and ethers. तर ऑब्वियसली अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स हे तीन टाइप्सचे फंक्शनल ग्रुप आपण लास्ट टॉपिक मध्ये स्टडी केले होते. त्याच्या अगोदर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह स्टडी केले. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, that is aldehydes, ketones and carboxylic acids. So it is the lecture number 1 of this particular chapter. So obviously नवीन टॉपिक आहे. सो जेव्हा आपण फर्स्ट जे लेक्चर आहे त्याच्यापासून आपण स्टेडीली सगळे लेक्चर्स एका मागोमाग एक पाहत जाऊ, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली अंडरस्टँड होणार आहे. जर तुम्ही स्किप केलं मध्ये इम्पॉर्टंट पार्ट्स, तर तुम्हाला पुढच्या गोष्टी अंडरस्टँड होणार नाहीये. सो ऑब्वियसली तुम्ही आजचं लेक्चर केअरफुली पाहायचंय, नोट डाऊन करायचे ते नोट्स, सो दॅट तुम्हाला बेस क्लिअर होईल आणि मग तुम्हाला ऑब्वियसली त्यांचे प्रिपरेशन्स, केमिकल रिॲक्शन्स, व्हेरियस प्रॉपर्टीज इझिली अंडरस्टँड होतील. ओके. सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. बेसिकली तुम्हाला इथे शिकायचे की फंक्शनल ग्रुप कोणते येते. 3 डिफरंट टाइप्सचे फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायला मिळणार आहेत इथे. सो तेच आज आपल्याला ऑब्झर्व करायचे ते. बट ते सगळं पाहत असताना आपल्या सर्वात पहिल्यांदा हे जे अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड आहे यांच्यामध्ये साम्य काय आहे, सिमिलॅरिटी काय आहे ते पाहावं लागेल, आणि त्यांच्यामध्ये छोटे छोटे डिफरन्सेस आहेत अगदी, ते आपल्याला पाहायचे होते ना. आता लास्ट लेक्चर किंवा लास्ट जो टॉपिक होता त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं, तर अल्कोहोल्स आहे की नाही, फिनॉल्स अँड इथर्स carries alcohols, phenols and ethers carries carbon, oxygen, किंवा असं म्हणूया कार्बन, ऑक्सिजन, सिंगल बॉन्ड्स. लक्षात घ्या काय म्हणतो. अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स कॅरीज कार्बन, ऑक्सिजन, सिंगल बॉन्ड्स. म्हणजे कार्बन मध्ये आणि ऑक्सिजन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, सिंगल बॉन्ड्स पाहायला मिळतो. अल्कोहोल मध्ये COH, फिनॉल मध्ये पण COH आणि इथर्स मध्ये पण CO. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतो, सिंगल बॉन्ड इन केस ऑफ अल्कोहोल्स, इन केस ऑफ फिनॉल्स, इन केस ऑफ इथर्स. बट हियर इन दिस chapter we are going to study carbon, oxygen, डबल बॉन्ड. तर इथे आपण पाहणार आहोत कार्बन, ऑक्सिजन, डबल बॉन्ड. म्हणजे तुम्ही असे कंपाऊंड स्टडी करणार आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये काय पाहायला मिळतो, सांगा चला पटकन, डबल बॉन्ड पाहायला मिळतो. व्हेरी इम्पॉर्टंट. द कंपाउंड्स विच कंटेन्स कार्बन, ऑक्सिजन, डबल बॉन्ड्स आर कॉल्ड ॲज कार्बोनिल कंपाउंड्स. सो तुम्ही ह्या टॉपिक मध्ये कार्बोनिल कंपाउंडचा स्टडी करणार आहात. कशाचा? वी आर गोइंग टू स्टडी द कार्बोनिल कंपाउंड्स. व्हॉट? कार्बोनिल. First of all, I will show you the carbonyl group. See, this is the carbonyl group. Okay, this carbon oxygen double bond is nothing but the carbonyl group. This, है नहीं? So compounds containing carbon, compounds containing carbon, oxygen, double bonds. Compounds containing carbon, oxygen, double bonds are called as carbonyl compounds. ज्या कंपाउंड्स मध्ये कार्बन, ऑक्सिजन, डबल बॉन्ड पाहायला मिळतो आपल्याला, त्या कंपाउंड्सला म्हणायचे कार्बोनिल कंपाउंड्स. हे सगळे कार्बोनिल कंपाउंड्स आहेत. अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स,
esters, amides, all these are the carbonyl compounds. I will tell you all of the carbonyl compounds here. Okay, so compounds containing carbon oxygen double bond are called as carbonyl compounds. See, now I will show you the carbonyl group over here. C double bond O and C. This is the carbonyl group. Now this oxygen is called as carbonyl oxygen and this carbon is called as carbonyl carbon. या ग्रुपला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो, या कंपाऊंड्सला आपण कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणतो. पण हे जे C डबल बॉन्ड O असतो ना त्याच्यामधला हा कार्बोनिल कार्बन म्हणतो आपण त्याला. आणि हा जो ऑक्सिजन इट इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ऑक्सिजन. इट इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ऑक्सिजन and it is called as carbonyl carbon. Are you getting it? Quite simple. आपण फक्त आणि फक्त आतापर्यंत कार्बोनिलचा विचार केलाय, कार्बोनिलचा स्टडी केलाय. कारण कार्बोनिलचा स्टडी केला की तुम्हाला अल्डिहाइड्स, त्यानंतर कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स इझिली काय होतील सांगा चला पटकन अंडरस्टँड होतील. ओके, सो ऑब्वियसली आपल्याला प्रत्येक मध्ये अल्डिहाइड्स मध्ये, कीटोन्स मध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये, इस्टर्स मध्ये, अमाइड्स मध्ये सगळ्यांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो सांगा? सगळ्यांमध्ये पाहायला मिळतो आपल्याला कार्बोनिल ग्रुप, हा C डबल बॉन्ड O. म्हणजे आपण हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत ना हे काय कॅरी करतात? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड कॅरी करतात. आपण ह्या टॉपिक मध्ये फक्त आणि फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड कॅरी करणारे कंपाऊंड्स आपण पाहतो. ओके, नाउ आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे अल्डिहाइड्स कसे असतात, कीटोन्स कसे असतात आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स कसे असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात काय सांगायचं पटकन. अल्डिहाइड्स आपण ऑब्झर्व करूया. सो अल्डिहाइड्स कसे आहेत तर इथे लगेच लिहून टाकतो मी ब्रॅकेट मध्ये R C डबल बॉन्ड OH. हे बघा इथे हे कार्बोनिल ग्रुप आहे. इकडे काय लिंक आहे आणि इकडे काय लिंक झालेले हे बघा, हे बॉन्ड दिसतो, इकडे बॉन्ड दिसतो. इकडे आणि इकडे काय लिंक झालं याच्या आधारे आपण क्लासिफिकेशन करतोय. अल्डिहाइड्स आहेत, कीटोन्स आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आहेत, इस्टर्स आहेत, अमाइड्स आहेत, काय हे आपण ह्याच्या आधारे करतो. एका साईडला काय लिंक झालं, एका साईडला काय लिंक झालं. अल्डिहाइड्सचं वैशिष्ट्य काय असतं? इन अल्डिहाइड्स carbonyl carbon is linked to hydrogen on one side always. ठीक आहे, म्हणजे अल्डिहाइड्स मध्ये काय असतं? कार्बोनिल कार्बन हा एका साइडला हायड्रोजनला लिंक असतो आणि एका साइडला ऑब्वियसली अल्किल ग्रुप असणार आहे. वन साइड कंटेन्स अल्किल और अनिल ग्रुप and one side contains hydrogen. So आपलं टार्गेट ह्याच्यावरती आहे. हे बघा CHO. So obviously here functional group is C double bond OH. यालाच म्हणतात CHO. Functional group काय असतो? CHO and it is called as aldehydic or formyl functional group. त्याला आपण म्हणतोय अल्डिहाइडिक किंवा फॉर्मिल फंक्शनल ग्रुप. लक्षात घ्या बघा, अल्डिहाइड्स विषयी काय म्हटलं मी. अल्डिहाइड मध्ये कार्बोनिल कार्बन, हे बघा दिस वन कार्बोनिल कार्बन is linked to the hydrogen on one side. एका साइडला हायड्रोजनला लिंक आहे आणि एका साइडला अल्किल ग्रुपला लिंक आहे. मग इथे मेन जो फंक्शनल ग्रुप आहे ना आपला, हे बघा हा दिस इज द मेन फंक्शनल ग्रुप which is C double bond OH, that is CHO and it is called as aldehydic or formyl group. याला आपण ह्या CHO ला aldehydic किंवा formyl ग्रुप असं म्हणतो. गॉट इट? अतिशय सोपं आहे, हे समजले तुम्हाला अल्डिहाइड्स. अजून बाकी काही नाही केलेलं आपण. त्यांचं क्लासिफिकेशन नाही, त्यांचं नॉमेनक्लेचर नाही, काही नाही. फक्त ओळख शकतो, कंपाऊंड कळलं पाहिजे तुम्हाला. अल्डिहाइड कशाला म्हणायचं? अल्डिहाइड कशाला म्हणणार माहितीये? एका साइडला अल्किल ग्रुप, एका साइडला हायड्रोजन आणि मध्ये C डबल बॉन्ड O.
लगेच तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगू शकतो. इथेच पुढे मी या आरच्या ठिकाणी याचा अल्किल ग्रुप कोणता येतात CH3 C डबल बॉन्ड OH हे झालं तुमचं अल्डिहाइड. CH3 C double bond OH, it is the aldehyde. Easily we can put any alkyl group there. Okay, so this is about the aldehydes. Now next one, ketones. Ketones बघा कसे R C double bond O R dash, R C double bond O R dash, R आणि R dash इक्वल असतील किंवा नसतील. ठीक आहे. सो ते काय तुम्हाला इक्वल असले पाहिजे असं काही आवश्यकता नाही. दे मे बी इक्वल और मे बी नॉट इक्वल. सो R C double bond O R dash. एक्झाम्पल इकडे अल्किल ग्रुप लिहा CH3 C double bond O, तिकडे पण अल्किल ग्रुप लिहा, झाला अल्डिहाइड कीटोन तयार. सो कीटोन मध्ये आणि अल्डिहाइड मध्ये काय फरक आहे? अल्डिहाइड मध्ये एका साइडला हायड्रोजन फिक्स असतात आणि एका साइडला अल्किल ग्रुप असतो. त्याला अपवाद आहे एक फॉर्मॅलिटी म्हणून सांगेल मी पुढे. बट इथे दोन्ही साइडला अल्किल ग्रुप्स असणार आहेत. काय सांगा? इन कीटोन्स सी कार्बोनिल कार्बन is linked to alkyl groups towards both sides. In ketones, carbonyl carbon is linked to the alkyl groups towards the both sides. म्हणजे कार्बोनिल कार्बन हा जो आहे तो दोन्ही साइडला कशाला लिंक झालेला आहे सांगा? कशाला लिंक झालेला आहे? तर लिंक झालेला आहे अल्किल ग्रुप्सला. हे बघा इकडे एक अल्किल ग्रुप, इकडे पण अल्किल ग्रुप, है ना. सो इथे जो फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो तो आहे इकडे अल्किल मध्ये C डबल बॉन्ड O. It is called as keto functional group. दोन्ही अल्किल असू शकतात, अरिल पण असू शकतात. असं काही नाहीये की फक्त अल्किलच असू शकतात. बोथ द फंक्शनल ग्रुप्स मे बी अरिल, दे मे बी अरिल, ते अरिलही असू शकतात. इथे अल्किल पाहायला मिळत आपल्याला, पण ते अरिलही असू शकतात. सो दिस इज अबाउट द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. सो तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड्स कळले. कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये आपण दोन शिकलो, कोणते? अल्डिहाइड्स म्हणजे काय शिकलो, कीटोन्स म्हणजे काय शिकलो. अल्डिहाइड मध्ये एका साइडला हायड्रोजन, एका साइडला अल्किल ग्रुप. कीटोन मध्ये दोन्ही साइडला अल्किल ग्रुप्स आहेत, अल्किल और अरिल ग्रुप्स असतात. ठीक आहे. आपल्याला अजून एक कंपाऊंड शिकायचं, दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, हे सगळं नोट करायचं तुम्ही दोघं. Okay, let's see the third type which we are going to study in this particular chapter is carboxylic acids. काय शिकायचं आपल्याला सांगायचं पटकन? कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ठीक आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड्स. सो लेट्स सी द मेन फंक्शनल ग्रुप और जनरल फॉर्मूला. R C double bond O OH. Example CH3 C double bond OH. ठीक आहे. एक्झाम्पल लगेच मला पुढे सांगितले CH3 C double bond OH. काय दिसते तुम्हाला लगेच सांगू शकतो तुम्ही. एका साइडला अल्किल ग्रुप आहे, एका साइडला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. एका साइडला अल्किल ग्रुप आहे आणि एका साइडला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. इन कार्बोक्सिलिक ऍसिड्स, हे Ca म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कार्बोनिल कार्बन is linked to alkyl group on one side and hydroxyl group on other side. Alkyl group on one side and hydroxyl group on other side. एका साइडला अल्किल ग्रुप आहे आणि एका साइडला काय सांगा चला पटकन, हायड्रॉक्सिल ग्रुप. इथे जो फंक्शनल ग्रुप आहे आपल्याला पाहायला मिळतो तो पाचरा पटकन C डबल बॉन्ड OH. यालाच तुम्ही COOH असं म्हणू शकता. COOH हा फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये. COOH इज द मेन फंक्शनल ग्रुप.
called as कार्बोक्सी फंक्शनल ग्रुप. याला काय म्हटलं जातं सांगा? कार्बोक्सी फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं. दिस पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड ॲज कार्बोक्सी फंक्शनल ग्रुप. डू यू अंडरस्टँड? Carboxy functional group. Okay, so in this way we have seen what is meant by aldehydes, ketones and carboxylic acids. Now let's see the two more types of the carbonyl compounds. पण ह्या वर्षी नाही येत आपल्याला ते, but still तुम्हाला सांगून देतो so that you will get the idea. Ester असतात, esters, आणि one more is there, amides. Esters असतात आणि amides असतात. I will tell you the general formula and example. जनरल फॉर्म्युला बघा. R असतो इकडे, C डबल बॉन्ड असतो इकडे, आणि इकडे OR असतो. R C डबल बॉन्ड O OR हे आहे इस्टर. याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो लगेच. अल्किल ग्रुप घ्या कोणताही एक. CH3 C double bond O OCH3. It is ester. हे ester. amide सांगतो जनरल फॉर्म्युला. अमाइडचा R C डबल बॉन्ड O NH2. एका साइडला अल्किल ग्रुप दिसतोय, एका साइडला अमाइड ग्रुप दिसतोय, NH2 ग्रुप दिसतोय. इथे एका साइडला अल्किल ग्रुप दिसतोय, एका साइडला अल्कोक्सी ग्रुप दिसतोय. एका साइडला अल्किल ग्रुप दिसतोय, एका साइडला अल्कोक्सी ग्रुप दिसतोय. याचं एक्झाम्पल सांगून देतो. CH3 C डबल बॉन्ड O NH2. ठीक आहे. सो इस्टर हे अमाइड हे अनहायड्रेट्स पण असतात. सो असे हे अनेक कार्बोनिल कंपाऊंड्स आपल्याला पाहता येऊ शकतात. बट ह्या टॉपिक मध्ये आपलं जे टार्गेट आहे ते आहे aldehydes, ketones and carboxylic acids. Okay, so let's focus on that. ठीक है. Okay, let's see the classification of aldehydes. आता आपल्याला शिकायचं आहे aldehydes classification of aldehydes. Okay, that is two types of aldehydes we are going to see here. Aliphatic aldehydes and second one is aromatic aldehydes. Aliphatic aldehydes and second one is aromatic aldehydes. Okay, so there are two types of the aldehydes basically. First one is aliphatic aldehyde and second one is aromatic aldehyde. So here aliphatic aldehydes मध्ये काय आहे? कार्बोनिल कार्बन is linked to sp3 iodized carbon. ठीक है. इथे कार्बोनिल कार्बन जो आहे तो लिंक sp3 iodized carbon on one side and hydrogen on another side. एका साइडला sp3 iodized carbon प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या साइडला काय प्रेझेंट असणार आहे सांगा? हायड्रोजन. फक्त एका केस मध्ये म्हणजे फॉर्मॅलिटी मध्ये कार्बनला लिंक नसतो, कार्बोनिल कार्बन दोन्ही साइडला हायड्रोजनलाच लिंक असतो. एक केस आहे फक्त इथे. सो जनरल फॉर्म्युला मला सर्वांना सांगतो इथे R C डबल बॉन्ड OH हा एस्टर असणार इकडे, वेअर R हा काय माहिती का? अल्किल ग्रुप आहे किंवा हायड्रोजन पण असू शकतो. फॉर्मॅलिटी फक्त फॉर्मॅलिटी पहिला जो मेंबर आहे अल्डिहाइडचा त्याच्यामध्ये हा अल्किल ग्रुप नसतो, H असतो. एक्झाम्पल बघा. HC डबल बॉन्ड OH हा काय तुमचा फॉर्मॅलिटी आणि CH3 C डबल बॉन्ड OH हा आहे ऍसिटॅल्डिहाइड. तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? एका साइडला हायड्रोजन आणि एका साइडला अलिफॅटिक रिंग
रिंग असणारी सॉरी ॲलिफॅटिक चेन असणारी कार्बनची, एक कार्बन दोन कार्बन किती पण कार्बनची, फक्त तो कार्बन कसा असायला हवा sp3 हायब्रिडाइज असायला हवा. ओके, दिस इज अबाउट द ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड्सचं वैशिष्ट्य असं आहे, कार्बोनिल कार्बन is linked to aromatic ring on one side, aromatic ring on one side and hydrogen on other side. एका साइडला aromatic ring असते आणि एका साइडला हायड्रोजन असतो, ह्याला म्हणायचं aromatic हायड्रोकार्बन. सो Ar C double bond OH, Ar C double bond OH. ठीक है, so Ar C double bond OH, where Ar is the aryl group. Ar is aryl group. Ar हा काय आहे, aryl group आहे की नाही. याचं एक्झाम्पल इझिली तुम्हाला सांगू शकतो मी. ही आहे बेन्झीन रिंग. या बेन्झीन रिंगला जर C double bond OH असा अटॅच असेल, याला आपण बेन्झाल्डिहाइड असं म्हणतो. काय म्हणतो, बेन्झाल्डिहाइड. सो हे आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आणि हे आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. एका साईडला अल्किल ग्रुप असतील तर ॲरोमॅटिक ॲलिफॅटिक अल्डिहाइड, अरिल ग्रुप असतील तर ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. अरिल म्हणजे ॲरोमॅटिक रिंग असेल तर. ओके, सो दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ द अल्डिहाइड्स. सो काय काय आपण ऑब्झर्व केलंय पाहू शकता तुम्ही. आपण ह्या टॉपिक मध्ये आतापर्यंत शिकलो व्हॉट इज मीन बाय अल्डिहाइड्स, व्हॉट इज मीन बाय कीटोन्स, व्हॉट इज मीन बाय कार्बोक्सिलिक एसिड्स, what is meant by esters, amides, and now we have studied the classification of the aldehydes. Okay, so obviously आपण इथे थांबतोय. In the next lecture we are going to see the classification of the ketones and classification of the carboxylic acids. Okay, I hope you all have understood the part which we have studied in the today's lecture. Okay, see you, thank you.